बरसो, है दिन भी क्या ये मेरे बुरे, मैं ना किसी को छेड़ पाऊं. काय तुम्हाला लय शौक पडलाय का लोकांच्या जिंदग्या खराब करायचा? नाही लय शौक पडलाय का म्हटलं तुम्हाला लोकांच्या जिंदग्या खराब करायचा? अवा मूर्दंग आहे वा, स्वतःच्या जिंदग्या खराब करून बसला तर लोकांच्या जीवावर टपले आहे काय? कुठं भोगान वा, कुठं भोगान? प्रीतीच्या दरबारीत येणार ग साजण, मायेच्या मिठीत त्यांच्या गळ्यात घालीन हार, चाल्या तिन्ही साजा करुण शिंगार साधा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा, वाट पाहते मी ग येणार साजण कलावतीचा. तुझ्या गळ्यात फाशी लावून तुले मी जास्त बोललो नको तू माझ्यासोबत. तुझे माझ्या काही कनेक्शन नाहीये, तुझे माझे संबंध सर्व तुटले ना, तुमचे मायवाले सांगून राहील तुम्हाला. माझ्या जिंदगीत वाईटही काम करायचं नाही तर चांगलंही काम करायचं नाही. मला तुमच्या हातचं कोणतंच काम पटत नाही, बस विषय संपला. ज्या माणसाला एकदा मी थुकतो त्या माणसाला डबल मी गिळत नाही, समजलं काय? थुकला चुका चाटणं मला आवडत नाही, असे फालतू काम करणं मला आवडत नाही, म्हणून सांगून राहिली. सारख्यानं राहा, तुम्हाला नवरे करायचे आहे 10 नवरे करा, मला नवरा करायचा नाही. तुमच्या हातून तर मला बिलकुल नवरा करायचा नाही, माझ्या घरी यायचं नाही, मामाचे कानं भरायचे नाही, उलट तिलट सांगायचं नाही, सांगून राहिली मी. अहो कुठं भोगान मुंग्या लागन तुमच्या अंगाले, अशा मरण तळपू तळपू अशा लोकांची मन दुखांत लेकीबाईचा सराप लय लागते म्हटलं. आली लगीन सराई मांडव सजेल ग तुझ्या दारी, लक्ष्मीच्या पावलांनी होशील नवरी तू बाई. अनवऱ्या मुलाला झाली घाई, मांडव सजला या दारी, कलावतीचं लग्न करून तिला पाठवायचं ग त्यांच्या घरी. तू ऐकून राहिली काय? मला फालतू नको समजू, तू सांगून राहिली मी. इथे पाहुणे काय आहे ते तूच लग्न कर, तुझ्याच घरी बोलावते येले. काय ते महाराजा आहे काय हाय ते तुले माहित आहे. तुझ्या घरी बोलाव, चांगला नाश्ता चार, त्याला जेवण चार, जे चालायचं ते चार. माझ्या दरवाजात त्याला पाय ठेवला नाही पाहिजे, त्या पाहुण्याचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही, सांगून राहिली मी तुले. लक्षात ठेव, ट्राय टू अंडरस्टँड. मला तू याचं कोणतंच काम पटत नाही, मला त्याचं कोणतंच काम पाहिजे नाही, तुझ्या माय पटत नाही बाई. आणि गाणे म्हणून म्हणून गोष्टी उलझवायचं काम काही करू नको, तुला सांगून राहिली मी. अशी जीवाने मारून टाकन ना येडंग बे. बाबुल काहे घर कोई, तुझे दिन का ठिकाना है, बाबुल काहे घर कोई, तुझे दिन का ठिकाना है, छोड़ के अपने बाबुल को तुझे पिया घर जाना है, बाबुल काहे घर बहना. अगं तू बिनधास्त लग्न कर, बिनधास्त लग्न कर. आणि तू किती काही रोखला आम्हाला, किती काही काय केलं, पाहुण्यांचा अपमान जरी केला तरी त्या पाहुण्यांसोबत तुझं लग्न आम्ही लावून देऊ, ही 101% गॅरंटी आम्ही घेतो. अहो तू किती अपमान करशील, ते पाहुणे एवढे सिन्सिअरली आहे की थोडंफार समजून घेईल. त्यांना आम्ही आधीच सांगितलं मुलीला लग्न करायचं नाही, पण तिच्या आईला तिचं लग्न करायचं आहे. मुलीला एकदाच लग्न झालं का ती तिच्या संसारात खुश होईल. पण मात्र तिला तेवढा सदमा आहे म्हटलं की लग्नापर्यंत ती थोडीशी पागलपणा करेल, लग्नानंतर ती खूप हुशार होईल. आम्ही असं त्यांना सांगितलं. तुझे खोटे कागदपत्र बनवले, म्हणजे थोडेफार अशी म्याडसारखी करत नाही की तू चाय हे आता करून राहिली. एवढा चांगला नवरा कोण सोडते व? आम्ही जर त्यासारख्या संट्या असतो ना, म्हणजे आम्ही तर आत्ता केला असता. इतका चांगला आहे ना तो. अव त्याच्या घरी जाऊन तो आम्हाला पैसा पुरवू शकतो, एवढा चांगला नवरा आहे. काहून आपली आपली पहिली कमिटी नव्हती काय, पैसा खायची लोकांपासून, बस तेच पुढे न्यायचं आहे मला. आय मीन टू से तू रे नको देऊ, बट खरंच खूप पैसेवाले. तू म्हणशील का बाई 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 कलावती का सॉरी काजल कमला सोबत मी बाई फालतू उगाच नाही बोलत बाई, किती छान आहे बाई त्या बाई, अशा म्हणशील तू. तू करणं लग्न बोलायला लावून राहिली तर त्या नवऱ्यात जायलात नेऊन टाकलं तू ना. तुला बेवडा आहे म्हणून काय झालं करणं, कोणी रोखून राहिलं का तुले? काय करायचं राहिलं, करून टाकणं लग्न. तुम्हाला सांगून राहिली मी पोलिसाजवळ जाईन. माया फालतू मला अत्याचार करून ब्लॅकमेल करून माझं लग्न करून नको देऊ काजल. मी तुला सांगून राहिली, माई म्याड आहे हे, कोणाचंही काही आहे ते समजू शकतो कलावती. आम्ही सुद्धा समजू शकतो त्या मुलीचं दुःख काय असते. तिला तिचं माहेर सोडून जायची इच्छा नसते तरी पण तिला जावं लागते, म्हणून त्या दुःखाच्या अभावी आपण दुसऱ्यांना खूप काही बोलून देतो. तुझं सगळं आम्हाला समजते, तुझे इमोशन्स, तुझे जे इंटेन्शन्स आहे म्हणायचे सगळं काही आम्हाला समजते. सो तू आम्हाला कितीही काही म्हटलं तरी आम्हाला तुला समजूनच घ्यावं लागेल. समजून घे बेटा, आम्ही पण तुला समजून घेतो. बस ट्राय टू अंडरस्टँड बेटा. अब तो ना होता है एक रोज इंतजार, सोने आज नहीं तो कल है तुझे करनी शादी रे, तुझे शादी करके उसको लेके जाने का सल्ला मैं दूंगी रे, ससुराल तू ही जावांगी रे, ऐसे कैसे नहीं जावांगी वो मैं देखती रे. शेवटचं सांगून राहिली, माया घरी पाहुणे पाहिजे नाही, अगावचा धंदा काही करू नका. तुम्हाला शिव्या खायच्या असं काय, मी याच्यासोबत बोलून राहिली. मी माझ्या घरी जातो, मामाईनं ऐकलं तर बरं, पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो. अशा पोकळ धमक्याले कोण भेटे व? अशा पोकळ धमक्याले भ्याले का होय? तुम्हाला काय करायला लागते
व नाही तिचं काय करावं लागते तुम्हाला तुम्हाला एवढा शौक आहे ना नवरा करायचा लग्नासाठी लय झुरणी पडून राहिला ना तुम्ही स्वतःचं करणार नाही तुमच्यासाठी मी पाहून देतो पोरगा खाऊन लोकांच्या जीवावर टपलाय व तुम्ही व बाबा म्हणजे कोणाचा सत्यानाश करायचा तर सत्यानाशच करायचा त्याला चांगलं म्हणून सोडायचंच नाही काय उलुलुलुलुलुलु, उलुलुलुलुलु, ओ बच्चा ओ मेरा बच्चा ओ माय गॉड गरीब बच्चा आ गया अभी ओ दे रहा हूँ इसको कोई खाना बना होगा झूठा तो दे दे इसको नहीं तेरी फुकट का ही पसंद है और मैं क्या कहती रहने देना कलावती का तू ही कर ले करती है तू रश्मि सुख में पड़ेगी इस बेवड़े को छोड़ दे मस्त महाराजाशाही थाट करना वहाँ पे त्या माय बाबाचे संस्कार असता असे पडले आहे व माय बाबाचे संस्कार असे पडले आहे म्हणून तर ह्या पदावर आहे तू कुठे भोगशील म्हटलं थांबणं तुझ्या दिवस जास्त दूर नाहीये अहो आता उद्या परवा भोगशील तू लक्षात ठेवजो लय दिवस होऊन राहिले तू भोगूनच नाही राहिले सारेच जण भोगन ना तूच नाही भोगशील काय कर्मकांड ही हातावरची भाकर ह्या हातावर घ्या लागते कुठं जाशील तू नाही सुटणार आहे बाई 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 अय्या अगं मग तू कोणतं असं पाप केलं ग की तुला इतकं सगळं दुःख आहे नवऱ्याचं सुख नाही घरदाराचं सुख नाही म्हणजे पैशाचं सुख नाही म्हणजे तुला मला समजतच नाही तुला सुख कशाचं एक्झॅक्टली तुझं लग्न करून दिलं म्हणजे तुला गडारातून काढलं पुन्हा गडारात टाकलं आहे ना मला तरी असं वाटते बापा शी 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 भिक्कार चोट चालली तर आम्हाला समजून सांगाले आपलं पाहिजे ना सर फुकटचं पाहिजे सर आयतं पाहिजे असाले ज्याचं त्याच्या जवळून फुकटचा घेता हे वय का घेऊ दे लाईन वय का घेऊ दे कूलर वय का घेऊ दे अबा भिकार तोंडेन चालली तर वरती तोंड करून बोलाले लायकी तरी तुम्ही माझ्यासोबत बोलाले चालली भामटे इथून भांबाड वांडाय बकरी चालली तर चबर कराले जास्त बोलू नको बाई जास्त भिकार चोटगी करू नको खाची तर वांडे आहे व उजागरीने कमावतो आणि उजागरीने खातो धगडे ठेवतो पैसा नाही कमवत मोठी सांगून राहिली इथं तर वांडाय बकरी अब तू तोंड उच्ची करून कशी बोलते याची तुला लाज आली पाहिजे मला सांगून राहिली तू अब तुला लाच विकून खाल्ली पुरी मला नको सांगू लाज ना मान अजूनही गावात ठाकूर की आहे ना अधिकार आहे ना अजूनही मला इज्जत आहे तू यासारखी आहे काय तुला तर कोणत्या गजरातही पडली नालीतही पडली तर कोणी काल नाही याचं वय एवढा भार निर्लज्जपणा एवढा भार तुझी इज्जत गमावली आहे तू ना अय पाय व जास्त मनात फळफळ नको करू फाटक्याचे तुला सांगून राहिलो आम्ही आमचा पाठ बसू तिची माय आम्ही काय आहे आम्ही पाठ बसू तू काय मनामध्ये बोलून राहिली व नाही मोठी इवाय जबायची झाली का मनामध्ये तोंड माराले नाही लय पैसेवाली झाली मनामध्ये तोंड माराले एवढे तोंड मारायची सवय आहे ना मना तर जाणं करून दे तिचं लग्न चांगलं आहे का नाही तुझ्या रिश्त्यासोबत त्या नवऱ्यासोबत करून दे नाही तर त्या नवरा तर फाटक्याच असा आहे त्यासारखा नवरा तिला भेटला पाहिजे अशी तुझी अपेक्षा आहे काय नाही अशी तुझी अपेक्षा आहे का म्हटलं म्हणजे स्वतःच चांगलं पाहतच नाही लोकांचंही चांगलं नाही पाहायचं वांड आहे बकरे तू काय सांगून राहिली व नवरा जायला ठेवून बसवणारी मला ज्ञान सांगून राहिली का तू वय झाली पण सोय नाही झाली युवा जवाची झाली पोट्टी पयाली ना कहून पोट्टी पयाली ना मग तसेच संस्कार तुझे तसेच संस्कार पोट्टीचे संस्कारावरूनच समजून घे ना तर आपली इज्जत काय आहे ना दुसऱ्याची इज्जत काय आहे म्हणून दुसऱ्याला बोलण्यापेक्षा पहिले आपल्या इकडे आपल्या किरबानमध्ये झाकून पाहू का किती अंधार आहे म्हणून बरोबर बोलली तू पण तू अंधार पाहिजे ना घरात खाची सोय नाही राहत लोक तुला भिकाऱ्यासारखं घरात आणून देते त्याच्यावरून तू लायकी पाय आमच्यासोबत बोलायची तू लायकी पाय आणि मग बोल असं माझं म्हणणं वय बाई बाकी काहीच नाही बापा मला असं वाटत नाही का तुम्ही लय अंगाच्या वरती बोलून राहिला म्हणून हे काय आहे आम्ही खरं बोलत असतो खऱ्याशिवाय आम्ही दुसरं काही खोटं बोलत नसतो आमचं जे काही आहे ते तोंडावर आहे आम्ही मांग बकल करत नसतो तुला जे काही आहे ते तोंडावर बोलून दे फटका इथून चालली जाईल दोघी आहे उभ्या एक केस पकडून एक पाय पकडून अशी गोल कपड्याला कसं पाणी काढायचं पिरगळतो तशी पिरगळ्यांना फेकून द्या जास्त वास करायचं नाही इथं लायकी पाहून वास करायचं फाटक्याचे चालली दुकान फुटाण्याचं ते काहीतरी आहे ना काय म्हणते गड्या त्याले काय म्हणले ते मन येऊन नाही राहिली जशा परी आहे तशा परी राय कौतुक तू पाय संचित्ताचे एका जनार्दनी एका पणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 देवाचं आम्हाला नको सांगू जेवढं तुला येते ना त्यापेक्षा आम्ही बीए डेड झालेला आहे आम्हाला लई काही गोष्टी येते तू पाहिजे तर अळाणी आहे अळाणी लोकांना काही समजत नाही म्हणून मनावरचं बरण्याचं काम तू करू नको तू जर आमच्यासोबत बोलशील आता अशी तू धुवून वाहू घालन ना आम्ही कारण का तुला ते लक्षातही नाही येणार कारण की आम्ही बोलायला लई वाजतात आम्ही दोघे जणी आहे तुझ्यासोबत कोणीच नाही म्हणून तू त्याचा गैरफायदा घेऊ नको आम्हाला तू बोलायचं पाहू नको कारण की आम्ही अशी उतरून ठेवून का डबल तू आमच्यासोबत बोलायचं लायकीच नाही राहायची आम्हाला भेशील तू म्हणून सांगून राहिले उलुलुलू बच्चा जा मापीला जा घरी जो स्वतंत्र दुसऱ्याचं बुरं त्याचं जिंदगीत कधीच ते वैन सुध हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे जिंदगीची रीतच आहे म्हटलं जो त्यासाठी चांगले कर्म करण त्याच्या नशिबात चांगलेच फळ भेटन जो वाईट कर्म करण त्यासाठी कधीच चांगले फळ भेटत नाही म्हणजे जिंदगीत तुला लय पाप केला आणि ह्या पापाची सजा तुला भेटून राहिली आणि आम्ही कमी पाप केलाय आता आम्ही पाप करून राहिलो आम्हाला किती पाप भेटते आता आम्हाला जेव्हा आमचे पाप भोगाचे दिवस आहे ना तेव्हा माहित पडत पण आता सध्या तू भोगून राहिले ना तू भोगून घे दुसऱ्या त्याच्यात इन्व्हॉल्व करायला पाहू नको जो तू भोगून राहिली ते भोगून घे बस दुसऱ्याला त्याच्यात इन्व्हॉल्व करू नको बाई फाटक्याची चालली इथं तोंड उच्च करून बोलाली हे बाळला बाळकुटची जाय कटोरी घेऊन बसत जाय एखाद्या मंदिरात कशी 300 रुपये रोज कमावशील तर अमीर होशील तर होशील आम्ही टाकत रोजचे एक दोन रुपये आमची जास्त लायकी नाही पण आमची भीक मागाची कटोरी घेऊन बसायची लायकी नाही तू इथे लायकी आहे ज्याचे बोलणे त्यालेच लागो असा माझ्या मनातून अंतर आत्म्यातून तुम्हाला काय सराप आहे सराप
कावळ्याच्या सरपानं गाय मरत नसते, निघ इथून लवकर. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करायला आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.